नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलवर, जिथे तुम्हाला फायदेशीर आणि महत्त्वाच्या आर्थिक माहितीबद्दल आम्ही माहिती सांगतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2025 मध्ये भारतातील सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह बँक। जर तुम्ही बँकेत पैसे ठेवण्याचा विचार करत असाल किंवा कोणती बँक सुरक्षित आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। याशिवाय हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मग सुरू करूया आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ। मित्रांनो, 2025 मध्ये भारतातील 10 सर्वात सुरक्षित बँका कोणत्या आहेत आणि 10 लाख एफडीवर हमी कोण देते याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। भारतातील बँकिंग प्रणालीने गेल्या काही वर्षात मोठ्या सुधारणा केल्या आहेत। ग्राहकांसाठी त्यांच्या ठेवी सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे भारतातील सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह बँक कोणत्या आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे। भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने काही बँकांना डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स म्हणजेच डीसिप्स म्हणून मान्यता दिली आहे। याचा अर्थ या बँका देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचे अपयश संपूर्ण वित्तीय व्यवस्थेवर परिणाम करू शकते। भारतातील सर्वात सुरक्षित बँकांच्या लिस्टमध्ये नंबर 1 वर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असून तिच्या देशभरातील शाखा आणि एटीएम सुविधांमुळे ग्राहकांना विश्वसनीय सेवा मिळते। सरकारी मालकी आणि मजबूत वित्तीय स्थितीमुळे ही सर्वात सुरक्षित बँक मानली जाते। एसबीआय कडे विविध प्रकारच्या ठेवी योजना, कर्ज सेवा आणि डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत। देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांना ही बँक सेवा पुरवते। या लिस्टमध्ये नंबर 2 ची बँक आहे एचडीएफसी बँक। एचडीएफसी बँक ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे। ही बँक उत्कृष्ट डिजिटल बँकिंग सेवा आणि स्थिर वित्तीय स्थितीमुळे लोकप्रिय आहे। कर्ज आणि गुंतवणुकीसाठी एचडीएफसी बँक अनेक पर्याय उपलब्ध करून देते। तसेच डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बँकेने अत्याधुनिक उपाययोजना केल्या आहेत। ग्राहक सेवा आणि तांत्रिक सुविधा यामध्ये ही बँक आघाडीवर आहे। नंबर 3 ची बँक आहे आयसीआयसीआय बँक। आयसीआयसीआय बँक खाजगी क्षेत्रातील एक प्रमुख बँक असून डिजिटल बँकिंग आणि जोखीम व्यवस्थापनात अग्रेसर आहे। ही बँक विविध प्रकारच्या गुंतवणूक योजनांसह क्रेडिट कार्ड, कर्ज योजना आणि इंटरनेट बँकिंग सेवा देते। डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने आयसीआयसीआय बँक ग्राहकांना वेगवान आणि सुरक्षित सेवा पुरवते। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या बँकेचा प्रभाव आहे। या लिस्टमध्ये पुढील बँक आहे पंजाब नॅशनल बँक। पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबी ही भारतातील सर्वात जुनी सहकारी बँक असून ती सरकारी पाठबळ आणि विस्तृत शाखा नेटवर्कमुळे सुरक्षित मानली जाते। ही बँक विशेषतः मध्यम आणि लहान उद्योगांसाठी वित्तीय सेवा पुरवते। पीएनबी कडे परंपरागत बँकिंग सेवा आणि नवीन डिजिटल बँकिंग सेवा यांचे उत्तम मिश्रण आहे। यानंतरची बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया। युनियन बँक ऑफ इंडिया ही आणखीन एक प्रमुख सरकारी बँक आहे। मजबूत आर्थिक स्थिती आणि सरकारी पाठबळामुळे ही सुरक्षित बँक मानली जाते। ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आपली सेवा पुरवणाऱ्या या बँकेकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज योजना आणि गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत। डिजिटल बँकिंग सेवा सुधारण्यासाठी बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे। यानंतरची बँक आहे कोटक महिंद्रा बँक। कोटक महिंद्रा बँक ही खाजगी बँक असून ग्राहक सेवा आणि डिजिटल इनोव्हेशनसाठी प्रसिद्ध आहे। कोटकने डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। त्यांच्या ऑनलाईन बँकिंग सेवांमुळे ग्राहकांना सहज आणि सुरक्षित व्यवहार करता येतात। तसेच वित्तीय स्थिरतेच्या दृष्टीने ही एक विश्वासार्ह बँक मानली जाते। या लिस्टमध्ये पुढील बँक आहे ॲक्सिस बँक। ॲक्सिस बँक देखील डिजिटल सुविधा आणि वित्तीय स्थिरतेसाठी ओळखली जाते। अत्याधुनिक मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग सुविधांमुळे ही बँक ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे। विविध गुंतवणूक योजना, ठेवी आणि कर्ज पर्यायांसाठी ॲक्सिस बँक एक उत्तम पर्याय आहे। या लिस्टमध्ये पुढील बँक आहे इंडसइंड बँक। इंडसइंड बँक ही एक खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असून ग्राहक केंद्रित सेवा आणि आर्थिक स्थिरतेसाठी ओळखली जाते। ही बँक विशेषतः व्यावसायिकांना आणि उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांना विशेष वित्तीय सेवा पुरवते। इंडसइंड बँक डिजिटल बँकिंग सुविधांमध्ये आघाडीवर आहे आणि ग्राहक सेवा सुधारण्यासाठी नवीन उपाययोजना राबवते। यानंतरची बँक आहे बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक असून तिची आंतरराष्ट्रीय उपस्थिती आणि सरकारी पाठबळामुळे ती सुरक्षित आहे।
ही बँक विविध देशांमध्ये आपल्या शाखा चालवते आणि भारतातील मोठ्या सरकारी बँकांपैकी एक आहे. बँक ऑफ इंडिया विविध प्रकारच्या ठेवी योजना आणि कर्ज सेवा पुरवते. या लिस्टमध्ये 10 नंबरची बँक आहे साऊथ इंडियन बँक. साऊथ इंडियन बँक ही दक्षिण भारतातील जुनी आणि डिजिटल बँकिंगमध्ये आघाडीवर असलेली बँक आहे. ग्राहक सेवा आणि वित्तीय स्थिरतेच्या दृष्टीने ही बँक विशेषतः दक्षिण भारतात लोकप्रिय आहे. डिजिटल बँकिंगच्या मदतीने ही बँक ग्राहकांना सोयीस्कर सेवा पुरवते. वरील 10 बँका आर्थिक स्थिरता, ग्राहक सेवा आणि डिजिटल इनोव्हेशनच्या आधारावर भारतातील सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह बँका मानल्या जातात. सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये कोणती निवड करायची हे तुमच्या गरजांवर अवलंबून असते. जर सरकारी आधार आवश्यक असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडिया उत्तम पर्याय असू शकतात. तर डिजिटल सुविधा आणि वेगवान सेवांसाठी HDFC, ICICI किंवा कोटक महिंद्रा बँक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. तसेच मित्रांनो, वरील माहिती विविध स्रोतांवर आधारित असून ती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. कोणत्याही बँकेत गुंतवणूक किंवा खाते उघडण्यापूर्वी संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील ताज्या अटी आणि नियम तपासून पहा. तर मित्रांनो, धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी मनपूर्वक आभार. आशा आहे की तुम्हाला भारतातील सर्वात सुरक्षित बँका याबद्दल उपयुक्त माहिती मिळाली असेल. तुमच्या मते भारतातील सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह बँक कोणती आहे? तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कृपया तो लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन अपडेट्स लगेच मिळतील. लवकरच नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह भेटूया. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि स्मार्ट गुंतवणूक करा. धन्यवाद.